सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते श्री समर्थ महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। महिलांना लघु उद्योगासाठी आर्थिक बळ देणाऱ्या श्री समर्थ महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयाचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते झाले। यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी पतसंस्थेचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगितले। समर्थपणे या संस्थेचं काम चालू असताना बऱ्याचपासून बोलताना ताईंनी सांगितलं की 24 कोटीच्या ठेवी 4 वर्षामध्ये केल्या, 40 कोटीचा बिझनेस त्या करतायत आणि महिलांची पतसंस्था आहे आणि महिलांना लघु उद्योग करत असताना या संस्थेच्या माध्यमातून मदत करणं, महिलांचे संसार उभे करणं हे काम या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी केलेलं आहे। पतसंस्था चालवणं देशमुख साहेब काय तसं एवढा सोपा व्यवहार नाही आहे, एक नाजूक काम असते। अनेक लोकांना आपण मदत करतो, संस्था मोठी झाली आपल्याला बरं वाटतं, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे। परंतु ह्या संस्था जोपर्यंत आपण विश्वस्त म्हणून चालवतो तोपर्यंत या संस्था चांगल्या चालतात। त्या अनेक संस्था आपण बघितल्या की विश्वस्ताच्या जागेवर मालक सदरी आपण लागलो आणि त्या संस्थांचं वाटोळं झालं। अनेक पतसंस्था बंद पडल्या, अनेक बँका बंद पडल्या आणि सहकार क्षेत्रावर लोकांचा विश्वास उडेल अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली। संस्थेचे आधारस्तंभ दिनकर देशमुख यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले। मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी अध्यक्ष नीता देशमुख आणि महिला संचालकांच्या प्रयत्नांचे यावेळी कौतुक केले। अवघ्या 4 वर्षात संस्थेचा व्यवसाय 40 कोटी रुपयांवर पोहोचला असून स्वतःच्या इमारतीमुळे ठेवीदारांचा विश्वास आणखीनच वाढेल असे त्यांनी यावेळी सांगितले। पतसंस्था चेअरमन वहिनी आहेत आणि पण तुम्ही बघा हे महिलांचं जे हे असते की पुरुषांना कामाला लावायचं घरात, तसंच आहे। वहिनींनी म्हणजे संचालक मंडळात सगळ्या महिला आहेत आणि खाली प्रशासकीय म्हणजे कार्यकारी मंडळ नेमले कामासाठी आणि सगळे त्याच्यामध्ये पुरुष आहेत। त्यामुळे बरोबर त्यांनी काम बरोबर सगळं अधिकार सगळे आपल्याकडे ठेवलेत आणि देशमुख साहेबांना बाकी रोजचं जे काय असेल ते असं त्यांनी केले। पण आज 4 वर्षामध्ये 40 कोटीचा व्यवसाय आपल्या समर्थ पतसंस्थेचा या ठिकाणी आज झालाय। स्वतःच्या कार्यालयात आपण आज पदार्पण करतोय आणि नक्कीच सगळ्यांनीच सांगितलं, जयाभाऊंनी पण सांगितलं, सचिनांना पण म्हटली की पतसंस्था ही काही चालवणं ही काही सोपी गोष्ट राहिलेली नाही। बँका आणि पतसंस्था चालवणं ही काही सोपी गोष्ट राहिलेली नाही। पण सगळी ही पतसंस्थेचं सगळे जे आहे ते टप्प्याटप्प्यानं प्रगती करत आहे, अतिशय चांगली गोष्ट आहे। जे म्हणजे काही संस्था बंद पडल्या, काही बँका बंद पडल्या वगैरे जे आपण राज्यात सगळीकडे बघतो, पण अशा याच्यातनं पण सहकारामध्ये देशमुख साहेबांसारखे एक दीपस्तंभासारखे काम करणारी लोक आहेत असं म्हटलं पाहिजे की ज्यांच्यामुळं सहकार आज सुद्धा टिकून आहे आणि वाढत चाललं ही वस्तुस्थिती आहे। खूप चांगलं काम त्यांचं आहे। प्रत्येक ठिकाणी ज्या खुर्चीवर बसतो ही खुर्ची लोकांच्या सेवेसाठी, आपण जिथं बसलो आपल्या खुर्चीचा लोकांना काहीतरी उपयोग व्हायला पाहिजे ह्या भावनेतून काम करणारे दिनकरराव, तुमच्या आत्मचरित्रालाही खूप खूप शुभेच्छा देतो। आणि राजन मालक म्हणल्यानुसार की 4च वर्षात प्रधान कार्यालय आपण केलं, वास्तू उभं केली। मी वित्तीय क्षेत्रात काम करणारा, तुम्हाला माहिती आहे आजकाल वित्तीय क्षेत्रात काम करणं खूप जिकिरीचं आहे। जेवढ्या ठेवी येतात त्या ठेवी म्हणजे संचालक मंडळाची लायबिलिटी आहे आणि तेवढ्या ठेवी ह्या बँकेचे देणेकरी म्हणजे बँक त्या ठेवीदारांचा देणेकरी असतो आणि जेव्हा ठेवी येतात हे आपल्या विश्वासावर ठेवी येतात आणि आपण जेव्हा लोकांना पैसे देतो ते परतफेडीचं वसुलीचा अनुभव खूप लोकांचा, आम्ही सगळे मंचावर खूप लोक त्या क्षेत्रात काम करणार आहोत, तो अनुभव वेगळा असतो। पण अशामध्येही आपल्या ग्राहकांचं, सभासदांचं, सगळ्यांचं हित सांभाळून
आज दिनकर देशमुख साहेबांनी वहिनींनी वारंवार दिनकर देशमुख साहेबांना जास्त म्हणतो, वहिनी तुमचा उल्लेख कमी यायला लागलाय, पण असं नाही, संस्था तुमची आहे, त्यामुळं तुमचं कर्तृत्व आहे. दिनकररावांचं, महावीर जाधव साहेबांचं दोघांचंही मार्गदर्शन असेल, पण तुमच्या जाधव वहिनींचं तुमचं कार्य असंच उत्तरोत्तर वाढत जावं. तुमच्या या संस्थेचं तळागाळातील लोकांना, सर्वसामान्यांना उपयोग व्हावं. आणि दिनकर साहेबांना विशेषतः आपल्या पतसंस्थेला खूप खूप शुभेच्छा देतो. साहेब, मी घरचा आहे, तुमच्यातनं नगरसेवक झालो, तुमच्या सहकार्यातनं आमदार झालेलो आहे, त्यामुळे मी पुन्हा कधीतरी बोलेल. परंतु आज व्यासपीठावरनं साहेब एक संधी आवर्जून सांगायची की तुमच्याशी माझी खूप गोड आठवण आहे. आमचे शिवाजीराव नेहमी सांगतात की दादा तुम्ही फोन उचलत नाही, तुमची नेहमी तक्रार असते. एक प्रसंग आयुष्यात असाही होता की ज्यावेळेस तिकीट मिळतंय हा निरोप येतानाही माझ्याकडनं फोन उचलला गेला नव्हता, आणि मग त्यानंतर दिनकर देशमुख साहेबांकडनं फोन आला की प्रदेशातनं तुम्हाला कॉल येतोय, तुम्ही त्यांना संपर्क साधा. आणि तो कॉल माझ्या एबी फॉर्म लिहिण्यासाठीचा होता. त्यामुळे माझ्या आयुष्यात दिनकर देशमुख साहेबांची एक गोड आठवण आहे. तुमच्या आत्मचरित्राला शुभेच्छा आणि आपल्या पतसंस्थेला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. महिला पतसंस्थेने अवघ्या 4 वर्षामध्ये ही वास्तू निर्माण केली. मी जेव्हा राजन मालकांना भेटायला गेलो त्यावेळेस त्यांनी विचारलं की कसं शक्य आहे 4 वर्षात तुम्ही, कारण त्यांच्या सहकारात DCC बँकेचे 2-3 टर्म चेअरमन राहिलेले आहेत, 25 वर्षापासून सत्ता आहे, आणि कसं शक्य केलं. तर त्यांना सांगितलं की आम्ही 2 वर्ष डिव्हिडंड घेतला नाही, हा डिव्हिडंड बिल्डिंग फंडमध्ये वर्ग केला आणि अधिकृतपणे DDRच्या मान्यतेने ही वास्तू आपण या ठिकाणी खरेदी केलेली आहे. आत्मचरित्र लिहिताना निश्चित माझ्या कुटुंबाचंही महत्त्वाचं योगदान आहे. त्यामध्ये माझे आई, वडील, भाऊ, बहीण, पत्नी, मुले या सर्वांच्या सहकार्यामुळं मी हे आत्मचरित्र पूर्ण करू शकलो. या कार्यक्रमास आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल, माजी आमदार राजन पाटील, नगरसेविका रोहिणी तडवळकर, उपाध्यक्षा संगीता जाधव, शशिकांत चव्हाण, सुधाकर इंगळे महाराज, प्रकाश वानकर, अंकुश अवताडे, प्राध्यापक माऊली जाधव, संग्रामसिंह भालके, दीपराज देशमुख, यशराज देशमुख, सुधाकर भोसले, विलास कोरे, जगदीश भोसले, नेताजी खंडागळे, महावीर जाधव यांच्यासह संचालिका व मान्यवर यावेळी उपस्थित होते.